भूपाल स्तोत्र म्हटलंय ना. भूपाल स्तोत्र. म्हणजे ते कवी, भूपाल कवी आहेत, त्यांनी रचलं म्हणून त्या स्तोत्राला पण नाव दिलं भूपाल स्तोत्र. अधिष्टोक म्हणायचं. हां, वाचायची काय असेल ते. काय वाचायचं? परिचय. काशी नगर में हेमवा नाम के प्रसिद्ध जैन धर्मानुयायी उदार चरित्र राजा के पुत्र भूपाल थे, लेकिन ज्ञान बिल्कुल भी नहीं था। हर जगह तिरस्कार ही मिलता था। अपनी अशिक्षित दशा से खेदकीन हो भूपाल अपने छोटे भाई से ज्ञान वृद्धि का उपाय पूछते। लघु भ्राता भुजपाल कहते हैं, भैया भक्तांग स्तोत्र का 6वां काव्य रुद्धि मंत्र सहित सीख कर आराधन कीजिए। भूपाल ने गंगा नदी के किनारे विधि पूर्वक मंत्र की आराधन की। मंत्र जाप के प्रभाव से ब्राह्मी देवी ने प्रकट होकर भूपाल पर विद्या इस तरह प्रसन्न हुई कि वे संस्कृत, व्याकरण, न्याय, अलंकार आदि के धुरंधर विद्वान हो गया। काशी नगर में उनकी बराबरी करने वाले कोई विद्वान नहीं था। वे महाकवि के रूप में प्रसिद्ध हुए। भूपाल चतुर्शतिका स्तोत्र की रचना कर अपने जिन दर्शन की महिमा का अपूर्व फल जनमानस के स्मृति पटल पर अंकित करने का स्मृति पटल पर अंकित करने का महाप्रयास किया है। इसमें 26 श्लोक की भक्ति प्रदान मालिका है। म्हणजे हे प्रकाराने कोण होते ते कालिदास कवी, ते जसे मठ्ठ बुद्धीचे होते सुरुवातीला आणि ते आत्महत्या करायलाच निघालेले, पण जेव्हा त्या विहिरीत त्यांनी पाहिलं की पायऱ्या होत्या त्या खूप गुळगुळीत झालेल्या होत्या, मग त्या विहिरीत जे जीव देणार असतं तर तिथं नेमकं कोणाला तरी विचारतात ह्या पायऱ्या गुळगुळीत का झालेल्या आहेत. मग त्यांनी सांगितलं की आमच्या जाण्याने. तेवढ्यावरनंच त्यांना इतका बोध मिळाला की म्हणजे जिथं दगडसुद्धा जाण्याने घर्षण करण्याने मऊ होतो, तर मी अभ्यास करून का होणार नाही विद्वान, असा विचार करून ते थोर कवी झाले कालिदास. त्या प्रकारचं हे म्हणजे भूपाल वगैरे सुद्धा अज्ञानी असताना त्यांनी कशा रीतीने काय कसं आपण प्रगती करायची वगैरे हा पुरुषार्थ स्वतःच केलेला आहे. त्या कारणाने हे स्तोत्र रचना पण झाली असं सांगितलं. म्हणजे सगळं येऊ लागलं त्यांना. म्हणजे ज्ञानगुण प्रत्येक जीवामध्ये असतो आणि त्या कारणाने काही त्याला फक्त दृढ विश्वास ठेवायला पाहिजे की माझ्यामध्ये आहे बुद्धी. म्हणून प्रत्येकाने आपल्याला काही जमत नाही, नको, अवघड आहे वगैरे असं जे आपल्याला वाटतं तर तिथं लगेच विचार करायचा अवघड काही नाही आहे. कोणती पण गोष्ट सोपीच असते, फक्त उपयोग लावला की ते सोपं वाटतं. आता भूपाल स्तोत्र म्हणायचे. श्रीलीलायतनं महिकुलगृहं कीर्ति प्रमोदास्पदम्. श्रीलीलायतनं महिकुलगृहं कीर्ति प्रमोदास्पदम्. वाग्देवी रतिकेतनं जय रमा क्रीडानिधानं महत्. वाग्देवी रतिकेतनं जय रमा क्रीडानिधानं महत्. सस्यात् सर्वमोहसमैकभवनं यप्रार्थितार्थप्रदम्. सस्यात् सर्वमहोत्सवैकभवनं
जनाङ्घ्रिद्वयम् प्रातः पश्यति कल्पपादपदलच्छायं जिनाद्रिद्वयम् श्रीलायतनं मणिकुलगृहं कीर्तिप्रमोदास्पदं वाग्देवीरतिकेतनं जय रमा क्रीडानिनादं महत् स स्यात् सर्वमहोत्सवैकभवनं यः प्रार्थितार्थप्रदं प्रातः पश्यति कल्पपादपदलच्छायं जिनाद्रिद्वयम् काय सांगितलं? प्रार्थित. सर्वात प्रथम पद कोणतं घेतलं? तिसऱ्या ओळीतलं. प्रार्थित अर्थप्रदम कल्पपादपदलच्छायम जिनांग्रीद्वयम. आता शब्द जर अवघड वाटले तरी लक्षात घ्या. कसं आहे की जिन अंग्री द्वयम, जिनेंद्र भगवंतांचे अंग्री म्हणजे चरण, जिनेंद्र भगवंतांचे अंग्री म्हणजे काय घेतलं? चरण. आणि ते किती चरण आहेत तर द्वय म्हणजे 2 चरण. भगवंतांचे 2 चरण आणि त्या 2 चरणावर जो जातो तो प्रार्थित अर्थप्रदम, त्याने जी प्रार्थना केलेली असते त्या अर्थाला म्हणजे जे मागतो ते, थोडक्यात जे मागतो ते अर्थ देणारा, प्रदम म्हणजे देणारा. कल्पपादप म्हणजे अशा प्रकारचे भगवान आहेत की त्यांच्या 2 चरणाची जो कोणी भक्ती करेल तर त्याला जे काही कोणी तशा प्रकारची मनामध्ये काही इच्छा ठेवून जाईल तर त्याला त्या अर्थाला देणारा, असं कल्पवृक्षाप्रमाणे. पादप म्हणजे काय? वृक्ष. कल्पवृक्षाप्रमाणे कल्पवृक्षाप्रमाणे काय आहे ते दलच्छायम म्हटलं. मग दल म्हणजे दलचा अर्थ होतो पान. वृक्षाची उपमा घेतल्यामुळं पान झालं ते. म्हणजे कल्पवृक्षाच्या पानाप्रमाणे आहे ज्यांची काय घेतली? कांती. छाया म्हणजे कांती. कसे भगवान आहे ते सांगितलं. अशा जिनेंद्र भगवंतांचे 2 चरण आणि त्या 2 चरणाची भक्ती करणारा तो मनामध्ये जी काही इच्छा आहे त्याची तर त्या इच्छेला पूर्ण करणारे, देणारे. कल्पवृक्षाप्रमाणे कल्पवृक्षाची जशी पानं कशी असतात त्याची जशी कांती असते तशा प्रकारची कांती कशाची आहे? त्यांच्या 2 चरणांची, भगवंतांच्या 2 चरणांची तशी कांती आहे. मग आता पहा, हे श्लोक भक्तामरमध्ये कुठं घेतलेला आहे? असं पहिला श्लोक घेतलाय. भक्तामरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सांगितलं की काय घेतलं? जे नम्र होऊन आलेले कोण आहे? इंद्र. आणि ते जेव्हा त्यांचे मुकुट सहित त्यांच्या चरणावर झुकतात त्यावेळेला त्यांच्या भगवंतांच्या चरणाला कांती आणतात की नख का नख त्यांची इतकी तेजस्वी आहेत की त्यांच्या मुकुटाला कांती देतात. कसं लावतो आपण? मुकुट तर रत्नमय आहेत इंद्राचे, पण त्यालाही तेजस्वी करणारे भगवंतांचे नख आहेत. म्हणजे असे भगवान. म्हणजे भगवान शोभायमान झाले का ते मुकुट, ते इंद्र? हां, तर उलट त्यांच्या नखाच्या कांतीने शोभाले त्यांच्या मुकुटाला. म्हणजे ते त्याच्यातनं पण काय बोध घ्यायचा आहे की ते वास्तविक रूपाने रत्न हे जडच आहे, ते कांतिमान नाही. आणि भगवंतांची नख म्हणून काय घ्यायचं? चरणावरची नख, नखाची कांती असं म्हटलं. मग नख हे कशाचं प्रतीक आहे?
नख वाढतात आणि परत काढून टाकतो आपण त्याला, काढतो आणि तरी सुद्धा ते परत वाढतात. मग त्यावेळेस काय सांगितलं की ते नख म्हणजे हाड आहे आणि त्याला आपण मल म्हणतो. आणि ते सगळं काढून टाकल्यानंतर मग त्याच्यातली कांती ती काय सांगते, ते क्षणिक आहे. तुझे मुकुट ते काय दाखवून देतात नख, तुझं मुकुट, तुझं वैभव हे सगळं क्षणिक आहे, ते जड आहे आणि ते नष्ट होणारं असं पौद्गलिक आहे. आणि त्यात जर तू रमलास तर तू काय होणार, संसारात भ्रमण करणार. म्हणजे इतका त्या पहिल्या ओळीत अर्थ भरलेला आहे की ते कशाला करतात तेजस्वी, तर मुकुटाला तेजस्वी करत नाही. मुकुट हे टाकाऊ आहे आणि पहा आपले ज्ञान किरण, कारण ते किरणाने शोभायमान झाले, म्हणजे ज्ञान किरणाने शोभायमान झालं. तो इंद्र ज्ञान किरणाने शोभायमान झाला म्हणून तर त्या ठिकाणी समोशरण रचना करून अशा प्रकाराने दिव्यध्वनी तिथं भगवंतांची खिरली. मग तसं आता इथं काय लावणार म्हणजे जे जे आपण वाचलं आत्तापर्यंत त्याची तुलना करायची, ह्याच्यात काय सांगितलं त्याच्यात काय सांगितलं, आणि मग आपला उपयोग असा लावून काय करायचं असतं, तुलनात्मक अभ्यास केला की जास्तीत जास्त आपण उपयोग बाहेर न जाता आत राहतो. आणि मग त्या उपयोगाला अशी रुची निर्माण होते की आता संसारात काही गोडी नाही आहे, ते कशात आहे, फक्त स्वभावमान. अशा रीतीने इथं आपली रुची वाढत राहते. मग तसं इथं सांगितलं की भगवंतांचे 2 चरणावर जे असतात ते कल्पवृक्षाच्या पानाप्रमाणे ज्यांची कांती आहे असे चरण घेतले. आता कल्पवृक्ष, पान, कांती एवढे शब्द आले की नाही, भगवंतांच्या चरणाच्या उपमा देऊन असं केलेलं आहे. मग आता या ठिकाणी कल्पवृक्ष याचा अर्थ काय घ्यायचा, आपला आत्माच कल्पवृक्ष. म्हणजे कल्पचा अर्थ होतो सम, एक अर्थ आहे सम आणि दुसरा अर्थ आहे कल्पना आणि तिसरा अर्थ काय आहे की वास्तविक रूपाने जसं स्वरूप आहे तशा प्रकाराने रचना दाखवणारा, तशी स्वभावाची रचना म्हणजे अविभाग प्रतिच्छेदांची रचना दाखवणारा. मग या ठिकाणी कल्प म्हणजे आपण म्हणतो ना की वास्तविक रूपाने ही कल्पना काव्याची किंवा जर साहित्याची वगैरे जी आहे तर ती रचना आपल्याला काय उपयोगी आहे तर नाही, अविभाग प्रतिच्छेदांची रचना दाखवली. कल्प म्हणजे भगवान तुमच्या समान माझा आत्मा आहे, सम सांगितलं ना. कल्प म्हणजे तुमच्यासारखाच माझा देखील आत्मा आहे म्हणून. आणि वृक्षाचा अर्थ काय करायचा, मग आता पुढं पादप आले ना, पादप शब्द हा वृक्षासाठी येतो, कल्पवृक्ष म्हटलं. पण इथं पादपचा अर्थ काय करायचा आहे तर या ठिकाणी पाद म्हणजे पदपासून पाद झालं. मग पद म्हणजे काय सांगितलं की ज्ञानपद, तुमचं जसं ज्ञान परिपूर्ण आहे तसंच माझं ज्ञान देखील परिपूर्ण आहे असं जाणलं. आणि प हे कशाचं प्रतीक आहे, धारणा. कोणती धारणा मग पवित्र, प म्हणजे पवित्र, म्हणजे तुमच्यासारखंच माझं सुद्धा ज्ञान पवित्र आहे असं इतका अर्थ आहे त्याच्यात. मग आता पुढं काय घेतलं त्यांनी, दल, दल म्हणजे पान घेतलं. मग पानचा अर्थ काय होतो, पाना म्हणजे कल्पवृक्षाच्या पानाची कांती असं घेतलंय भगवंतांच्या चरणाला. पण पानचा अर्थ आता दल, मुळातला शब्द घेतला दल. दल म्हणजे ज्याचे विभाग होतात त्याला म्हणायचं दल. लक्षात आलं का, दळणं, दलपासून दळणं वगैरे म्हणजे त्याला तुकडे करणं वगैरे, किंवा काय म्हणतो द्विदल,
आहे की नाही शब्द, तर दोन ज्याचे भाग होतात त्याला म्हटलं जातं दल. मग हे भेद विज्ञान करणारे असे तुमचे 2 चरण, म्हणजे तुमच्या 2 चरणावर जो येतो तो भेद विज्ञान करतो. आणि त्याच्यासारखी छाया म्हणजे कांती. मग कांती कशी आहे, तर ज्ञानाची कांती अमर्याद आहे, ज्ञानाचं तेज इतकं अमर्याद आहे. अशा रीतीने ह्या 2 चरणावर जो येतो, तर 2 चरण म्हणजेच काय घ्यायचं, भेद विज्ञान. अंग्री म्हणजे चरण आणि 2 म्हणजे भिन्न करणं, म्हणजे आपल्या आत्म्यापासून परद्रव्याला भिन्न करणं. मग भेद विज्ञानाचं प्रतीक असलेलं जो आहे त्याला जी प्रार्थना करेल, जी याचना करेल त्या अर्थाला म्हणजे त्या वस्तूला देणारं ते होतं. मग याचा अर्थ काय आहे, आपल्या मनात कोणती खऱ्या अर्थाने भगवान कसे आहेत हे जाणल्यानंतर त्यांच्याकडून आपण काहीही संसारातली गोष्ट मागणार नाही, हे पहिलं आपल्याला माहिती. मग प्रार्थित म्हणजे काय आहे, कुठे शब्द आले प्रार्थित, प्रार्थित अर्थ चरणानुयोग चुलिका प्रवचनसारमध्ये. जी वस्तू प्रार्थनीय असते ती मुनींनी वापरायची नाही, अशा अर्थाची ती गाथा आहे. प्रार्थनीयाचा अर्थ ती वस्तू समजा आता कमंडोली आहे आणि त्याला साखळी सोन्याची करून ठेवली, तर पाहणारे लोक काय म्हणतात, सोन्याची छान दिसतीये, मग तिकडेच लक्ष जाते. कशासाठी कमंडोली हे विसरूनच जातं. एक ती गोष्ट, दुसरं जो कोणी आहे त्या सोन्याचा इच्छुक तो पळवून देणार त्याला. म्हणून प्रार्थनीय वस्तू वापरायची नाही असं सांगितलं. प्रार्थनीय का शब्द त्याला? प्रार्थनीय शब्द म्हणजे इच्छा करतो, ज्या वस्तूची अन्य लोक इच्छा करतात अशी वस्तू वापरू नका, की जेणेकरून म्हणजे आपल्याला देखील त्याचा दोष लागणार नाही त्यागींना वगैरे त्या दृष्टीने, आणि त्यांचं आकर्षण पण संपेल, मोह वगैरे ह्या परिणतीमध्ये राहणार नाही. मग तसे तर प्रार्थना म्हटले आता, मग प्रार्थित अर्थप्रदम. आता कोण प्रार्थनीय आहे हे लक्षात घ्यायचं. आपला आत्माच प्रार्थनीय आहे आणि तोच अर्थ आहे, म्हणजे प्रयोजनभूत आहे, आणि ते आपल्या आत्म्याचं संबोधन करणारे, प्रदम म्हणजे देणारे, असे भगवंतांचे 2 चरण. म्हणजे भेद विज्ञान झालं की आपोआपच, म्हणजे पहिल्या ओळीचाच अर्थ इतका आहे. पहिल्या म्हणजे आता जे भगवंतांचं संबोधन करून घेतलेलं 3ऱ्या ओळीतलं, तर मग त्याचा अर्थ इतका काढायचा, लक्षात ठेवा. मग पुढे काय सांगितलं की यह प्रातः पश्यति स. आता इथं पण य म्हणजे जो, प्रातः म्हणजे सकाळी. का बरं सकाळीच का म्हटलं, दिवसभर का म्हटलं नाही, समयाला का म्हटलं नाही? हां, सकाळी उठल्यावर कुठले विकल्प नसतात, निर्विकल्प असतं. झोपेतून उठल्यानंतर काही गडबड गोंधळ काही नसतो, जे आपल्या कामात लागून, कामात म्हणजे प्रथम भगवंतांच्या दर्शनाला जाण्याचे भाव असतात, हे स्नान वगैरे क्रिया आटोपल्या की. म्हणून कुठल्या स्तोत्रात आले हे प्रातः शब्दासाठी? हां, सुप्रभात. त्वध्यानतस्तु सततम मम सुप्रभातम. तिथं पण म्हटलं ना भगवंतांना, त्वध्यानतः, हे भगवन तुमच्या ध्यानाने माझी सुप्रभात जाओ. मम सुप्रभात म्हणजे माझ्या जीवनात सदैव सुप्रभात राहो. म्हणजे असं नाही की फक्त सकाळी उठल्यावरच स्मरण करायचे, पाहायचे भगवंतांनी, तर सतत माझ्या जीवनात प्रातःकालच आहे. जेव्हा जेव्हा मी स्वभावाकडे येतो तेव्हा तो माझा प्रातःकाल आहे, म्हणजे माझा उपयोग शुद्ध उपयोगामध्ये आहे. आणि जेव्हा जेव्हा मी भगवंताकडे उपयोग लावतो तेव्हा सुद्धा तोच माझा प्रातःकाल, म्हणजे कुठल्या अपेक्षेने, तर शुभभाव होतात भगवंतांना पाहिल्यानंतर, आणि त्या वितरागतेला पाहून स्वतःमध्ये जाण्याचे भाव होतात, म्हणून तो माझा प्रातःकाल आहे.
मग जो कोणी अशा रीतीने सकाळी पाहतो भगवंतांना म्हणजे प्रातःकाली श्रीलीला यतनम महिकुलगृहम कीर्ती प्रमोदास्पदम. आता पुढे काय सांगितलं? श्रीलीला यतनम पहिल्या ओळीत आलं एकदम. प्रातः पश्यती हे चौथ्या ओळीतलं आहे आणि पहिल्या ओळी श्रीलीला यतनम. मग श्री म्हणजे लक्ष्मी, लीला म्हणजे लीलेचं आयतन म्हणजे स्थान, लीला म्हणजे क्रीडा, क्रीडेचं स्थान, लक्ष्मीच्या क्रीडेचं स्थान असलेलं किंवा मंदिर असलेलं. आणि महिकुल गृहम, महिकुलचा अर्थ काय होतो? पृथ्वीचे माहेर. म्हणजे पृथ्वीचे माहेरघर असं म्हटलं, कारण मही म्हणजे पृथ्वी आणि त्याचे कुलग्रह म्हणजे काय आहे तर माहेरघर आहे. मग पृथ्वीचे माहेरघर कीर्ती प्रमोद आस्पदम, आणि कीर्तीची आणि आनंदाची आस्पद म्हणजे जागा, स्थान आहे असे ते भगवान. काय काय घेतलं पहा. काय सांगितलं? लक्ष्मीचे क्रीडा मंदिर, श्री शब्दावरूनच एवढं घेतलं की कोठे आम्हाला क्रीडा करण्यायोग्य आहे आयतन सांगितलं. व्यवहारणे देवशास्त्र गुरुच्या स्थानातच आपले परिणाम उज्ज्वल होतात म्हणून त्या स्थानात राहा असं सांगितलं तर त्याला म्हणायचं आयतन. आता ह्याच्यात पण सांगितलं ना, मिथ्यात्वाचा त्याग करताना 6 अनायतनाने रहित आणि 6 आयतनाने सहित. मग त्यावेळेस आयतन म्हणून 3 देवशास्त्र गुरु आणि त्यांचे 3 सेवक असं घेतलेलं. मग या ठिकाणी पण तेच सांगितलं की जे लक्ष्मी म्हणजे ज्ञानलक्ष्मी, आणि ज्ञानलक्ष्मीला क्रीडा करण्याचं स्थान कोणतं आहे? पटकन सांगायचं. ज्ञानलक्ष्मीला क्रीडा करण्याचं स्थान आपला कारण परमात्मा विषयाने, आणि व्यवहारण्याने जिन मंदिर आहे. आणि काय सांगितलं? किंवा स्वाध्याय वगैरे असं जे जे आपल्याला म्हणजे स्वभावात देण्यासाठी उपयोगी आहे अशी ज्ञानलक्ष्मी. आणि तिचं क्रीडा मंदिर म्हणजे तिथं ज्ञानात राहणं. क्रीडा मंदिर म्हणजे काय? ज्ञानात न भटकणं. अशा रीतीने आता महिकुलगृह म्हटलं. मही म्हणजे पृथ्वी सांगितलं. मग पृथ्वी याचा अर्थ काय करायचा? चैतन्य पृथ्वी. कोणती आहे? चैतन्य भूमी, आमची चैतन्य भूमी. आणि त्या भूमीचं कुलगृह म्हणजे माहेरघर म्हटलं, कारण मूळचं जे घर राहण्याचं ठिकाण आहे ते माहेरघर. मग शुद्धोपयोगात राहणं हे माहेरघर आहे त्याचं. आणि शुभाशुभ भावात जाणं जे सासर आहे. बघा आता कुठं राहायचंय, सुखात की दुःखात. मग कीर्ती प्रमोद आस्पदम. आणि काय सांगितलं परत? कीर्ती प्रमोद वगैरेंची ते आस्पद म्हणजे स्थान आहे. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर कीर्ती भगवंतांची वाढते की आपली वाढते? आपली वाढते, कारण भगवंतांचं काही जयकार करायचं राहिलं नाही, त्यांचं झालंच आहे, आपलंच व्हायचं आहे. मग त्या ठिकाणी सांगितलं की कीर्ती प्रमोदाचे आस्पद म्हणजे स्थान असलेले भगवान. तिथं गेलं की कीर्ती म्हणजे काय की आपोआपच पाप कमी झालं. कीर्ती झालं म्हणजे कोणी आपली स्तुती करायला लागलं असं नाही, किंवा आपल्याला चांगलं कोणी म्हटलं तरच कीर्ती झालं असं म्हणायचं नाही. तर पाप कर्म कमी झाले. जेवढं मंदिरात जातो, निसंग होऊन थांबतो, ते सगळं आपलं कीर्ती आणि प्रमोदाचं स्थान आहे. कारण जेवढं आपण जय जय करून काय करतो, प्रथम भगवंतांना जय 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 म्हणतो. एका मुलाला पुराणामध्ये सांगितलं की काहीच येत नव्हतं आणि काहीच कळत नव्हतं, पण तो एक महालात गच्चीवर उभा राहिलेला होता आणि इकडून काहीतरी जयकार चाललेला होता. तर तो सुद्धा त्याच्यामध्ये फक्त जय 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 एवढंच म्हणू लागला, आणि तेवढ्या जय जयकारामध्येच त्याचा मृत्यू पण झाला, तो स्वर्गात देव झाला. म्हणजे या ठिकाणी काय आहे की प्रमोदाचं स्थान ह्यासाठी सांगितलं की भगवंतांना पाहिल्यानंतर एकी भाव स्तोत्रातला कुठला श्लोक येतो? हां, 3रा श्लोक सांगितला की नाही?
आनंदाश्रू स्नपितवदनं स्नपितवदनं गदगदं चाविचल्पन्. मग तसंच इथं लावायचं की प्रमोदित का झाला भगवंतांना पाहिलं की, तर तो भगवंतांच्या विषयीचा प्रमोद नसून आपल्या आत्म्याचा बहुमान आहे. त्याचं स्थान असलेले व्यवहारण्याने आणि निश्चयनयाने आपलं स्वरूपच स्वतःमध्ये जाणीवेत येतं. असं जे ज्या स्थानात गेल्यानंतर आपल्या स्वरूपात येतो, आपल्या जागेत येतो, परजागा परनिवास हे सगळं त्याचं सुटून जातं. तो वाग्देवी रतिकेतनम. आता वाग्देवी म्हणून काय सांगितलं इथं? वचनाची देवी. म्हणजे माझ्या जीवेवर सरस्वती आहे असं म्हणतो की नाही. जे काही बोलत ते अगदी व्यवस्थित अस्खलित येते शब्द बाहेर, त्याला आपण म्हणतो वचनाची देवी म्हणजे सरस्वती. आणि ते सरस्वतीचं रतिकेतन. रतिकेतन म्हणजे काय? रती म्हणजे क्रीडा आणि केतन म्हणजे घर किंवा स्थान किंवा ध्वजा वगैरे ह्यासाठी केतन शब्द येतो. म्हणजे आपली जी सरस्वती आहे म्हणजे ज्ञानस्वरूपच घ्यायचं सरस्वती म्हणजे, आणि त्याला विलास शोभा वगैरे आणणारं हे काय आहे? रतिकेतन म्हणजे त्याचं मंदिर आहे. आणि जय रमा क्रीडा निधानम. जय रमा म्हणजे जय लक्ष्मी जी आहे, रमा म्हणजे लक्ष्मी, आणि तिचं जे महान असं क्रीडास्थान आहे, निदान म्हणजे स्थान, सर्व महोत्सव एक भवनम शा. तर ते स्थान सर्व महोत्सवाचं एकच स्थान म्हणजे अनंत सुखाचं सागर असा होतो. म्हणजे पहा की एवढ्याच एक जर गाठलं आम्ही तर फक्त अनंत सुखच तिथं राहतं, दुसरं काही सुद्धा नाही. म्हणजे अनंत सुख भोगू लागतो. म्हणून सांगितलं सर्व महोत्सव. सगळ्या महोत्सवामध्ये कोणतं एक महोत्सव आहे उत्कृष्ट सांगितलं? एक भवनम शान. फक्त एकच उत्सव होण्यायोग्य आहे किंवा एकच स्वरूप राहण्यायोग्य तर अनंत सुख असं सांगितलं. म्हणजे किती सगळे उत्सव नष्टच होणार आहेत, पण अतिंद्रिय आनंदाचा उत्सव कधीही नष्ट होत नाही. कारण तीर्थंकरांचे पंचकल्याणिक झाले, सगळं डमडम झालं, जय जयकार झालं, सगळं झालं आणि नष्ट पण झालं. काय राहिले आता काय? ज्या त्यावेळेस होतं परत निघून जातात. किती विदेह क्षेत्रात तर सतत चालू आहे. एकांनी विचारलं, म्हटलं ते 13.5 करोड रत्नांची वृष्टी, त्यातले एक पण रत्न दिसत नाही आता. आता इथं कशी दिसणार? त्याला विदेह क्षेत्रात जाऊन बघितलं की नाही, इथं होते ना तेव्हा एवढे रत्नांची वृष्टी झाली होती, सारखं होत होती. पण ते कसं पाहायला आपण पाहिलं तरी आता आठवत संसारी जीवन ते मोहाने त्याला गोळा करतील, त्याला रत्नमय म्हणतील. पण ज्याने निर्मोह होऊन फेकून दिले आणि मोहाने जे वेचतात त्याला, म्हणजे काय समजलं या ठिकाणी की वास्तविक त्यांनी हे निस्सार आहे, सार नाही ह्याच्यात काय असं समजून त्यांनी फेकलंय. आणि जो कोणी उचलेल त्याला म्हणणार मोही झाला, तो सारभूत समजतोय त्याला. तर सारभूत साक्षात तुमच्याकडे तीर्थंकर येत आहेत तुमच्या ह्या पृथ्वी तलावर. तर ही सारभूतता पहा, त्या रत्नाकडे पाहू नको. तसं इथं पण सांगितलं की सर्व महोत्सवामध्ये एक महोत्सव कोणता आहे? उत्कृष्ट होण्यायोग्य अतिंद्रिय आनंद. आणि तो एकदा झाला की ते स्थान प्राप्त झालं महोत्सवाचं, तर सिद्ध भगवान जसं अनंत काळपर्यंत त्याला भोगतात तसं हा आपला आत्मा समजून घ्यायचा आहे. नाही समजलं तर परत हा श्लोक घेता येईल, परंतु समजलं. समजून घ्या. अभिमत मनोभिलषित वस्तू देणारे, इच्छिलेले मनोरथ पूर्ण करणारे, कल्पवृक्षाच्या पानाप्रमाणे आहे ज्यांची शोभा कांती वर्ण असे जिनेंद्रांचे चरणद्वय. जो सकाळी पाहतो तो लक्ष्मीचे क्रीडा मंदिर, पृथ्वीचे माहेरघर, कीर्तीची व आनंदाची जागा, सरस्वतीचे विलास मंदिर, जयलक्ष्मीचे महान असे क्रीडास्थान, संपूर्ण महोत्सवाचे एकच स्थान म्हणजे अनंत सुखाचा सागर असा होतो. म्हणजे जो त्यांचं दर्शन करतो तो स्वयं अनंत सुखी होतो.
जो पुरुष सकाळी उठून सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे श्रीमद देवादिदेवाच्या चरणद्वयाचे दर्शन करतो त्यास लक्ष्मी प्रसन्न होते. तो चक्रवर्ती होतो. त्याची कीर्ती सर्वत्र पसरते. तो परिपूर्ण ज्ञानी होतो. तसेच परंपरेने जयश्री मिळते व तो 4 घाती कर्मांचा नाश करून सर्व सुख म्हणजे अनंत सुखरूप मोक्षास देत जातो. हे सर्वात मोठा महोत्सव हाच आहे. मुक्त झाला तो स्वतंत्रपणे आता वळवा. ते त्यांनी जे जे घेतले चक्रवर्ती होतो वगैरे ते ह्याच्यात घेतले का लक्ष्मीचे क्रीडा मंदिर होतो म्हणजे लक्ष्मी म्हणजे प्रसन्न होते. सगळं पण जेवढं पुण्य झालं त्यांनी हे पण भोगतो आणि त्याच्यात पण सुटून तो मोक्षाला जातो. पृथ्वीचा माहेरघर म्हणजे स्वामी होतो म्हणजे चक्रवर्ती होतो. कीर्ती पसरते आणि परिपूर्ण ज्ञानी होतो. श्रीलीलायतनं मदीकुलगृहं कीर्तिप्रमोदास्पदं वाग्देवीरतिकेतनं जय रमा क्रीडानिधानं महत् सस्यात् सर्वमहोत्सवैकभवनं यप्रार्थितार्थप्रदं प्रातः पश्यति कल्पपादपदलच्छायं जिनाम्रीद्वयम्. ते पादप हे शब्द पदकडे घेऊ नका. कल्प पादप दलच्छायम. पद काढलं की मग ते अर्थ लक्षात येणार. पादप दलच्छायम. प्रातः पश्यति कल्पपादपदलच्छायं जिनाङ्घ्रिद्वयम्.